बारली खुराक। ही म्हैस काय लात मारते का काही पायवरी गेली? 1 2 3 4 5 त्यात सोयाबीन पेरलंय, चांगलं वापलंय बघू शकता, ताशी लागलंय। हे बघू शकता इथं टरबूज लागलंय मस्त। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल, मी पण मस्त आहे। तर बऱ्याच दिवसानंतर आज शेतामध्ये आलोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतातला आखाडा, म्हशी, परत पेरलेलं कसं वापलंय हे सर्व काही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर त्याआधी सर्वात पहिलं जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला आपण आजच्या नवीन ब्लॉगला स्टार्ट करू। तर मित्रांनो, हे शेतात येण्यासाठी मेन रस्ता आहे बांधवरचा, आणि आता वारं खूप सुटलंय त्यामुळे वाऱ्याचा आवाज व्हिडिओमध्ये जास्तच येत असणार आहे, त्याबद्दल सॉरी। तर चला, इथं हे म्हशीला गुळी बिळी परत कडव्याची वळी बिळी सगळं झाकून ठेवलंय, कारण पावसानं भिजू नये म्हणून। आणि हे शेतातलं वातावरण आहे बघू शकता। परत इथं 2 हौद आहेत म्हशीला पाणी पाजण्यासाठी, बोरच्या पाण्यानं भरून ठेवलेत। आणि हे टोटल असा आखाड्याचा लूक आहे। ह्या इथं दुधाची कॅन्ड वगैरे आहेत। परत इथं म्हशीला बारली पण भिजू घातलेली आहे, हे बघू शकता, बारली खुराक। एकंदरीत ह्या असा आखाड्याचा लूक आहे। ह्या म्हशी आहेत, परत त्यांना ह्या असल्या दावणी आणल्यात वैरण खायला। ह्या आधी पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हशी बिशी दाखवल्यात। ही म्हैस काय लात मारते का काही पायवरी गेली? एक 2 3 4 4 आणि ह्या 3 7 म्हशी आहेत। परत शेळ्या पण आहेत, शेळ्याची पिल्लेच लय खतरनाक आहेत। 1 2 3 4 5 6 बांधूनच असते, त्यांना काही सोडित नाहीत, काही नाही। आणि हे इकडे 3 आहेत, एक बैलगाडीला, म्हणजे सगळे बैलगाडीलाच बांधलेत। आणि ही इकडं मोठी शेळी, 2 शेळ्या आहेत बघू शकता। तर हे एकंदरीत असा आखाड्याचा लूक आहे। परत इथं आंब्याचे झाड पण आहेत, 2 केसर आंब्याचे झाड आहेत, एक केसर आहे आणि एक साधा आहे आपला गावठी। आता बोरचं पाणी भरून ठेवलंय, कारण लाईट आली आता पाण्याची, पाणी लागतं इथं म्हशीला, ते परत वापरण्यासाठी पिण्यासाठी हे 2 बॅलर इथं भरून ठेवलेत। आणि आमची म्हातारी आता गाडीवर घेऊन आलोय, बसली आपलं निवांत तिथं। हो, राहिलो की। आणि हे आखाड्याचा असा लुक आहे, मध्ये 2 रूम आहेत, इकडे एक इकडे एक, पत्तर गेट लावलंय मालकीनं। तर मित्रांनो, हेच आखाडा आणि ह्या आखाड्याच्या पुरवली ही पट्टी। आता ह्याच्यात सोयाबीन पेरलंय, चांगलं वापलंय बघू शकता, ताशी लागलंय सोयाबीन पेरलंय ह्याच्यामध्ये। आणि 1 नंबर सोयाबीन आलंय, म्हणजे जास्त दाट पण नाही आणि पातळ पण नाही, बघू शकता। हे अशा प्रकारे सोयाबीन आलंय पूर्ण। तर या इकडे बरंच काही आहे अजून, मी तुम्हाला दाखवतो। परत ह्या इथं घास पण आहे, म्हशीला ते टाकण्यासाठी घास लावला होता थोडा। इथं पुन्हा मिरच्याची झाड आहेत, आणि हे टरबुजाचं झाड, टरबूज पण आलं ह्याला एक, हे बघू शकता इथं टरबूज लागलंय मस्त।
छोटंसं कसं आहे, या इथं जास्वंदाचं झाड लावलंय फुलाचं, बघू शकता किती छान दिसायला लागलंय. इथं म्हणजे देवाला वाहण्यासाठी म्हणजे फुलाचं झाड लावलं होतं, एक मस्त आलंय जास्वंद आणि छान रंगीबिरंगी फुलं पण लागलीत, म्हणजे एकच रंग आहे. आणि 4 पट्ट्या आहेत. ह्या पण पट्टीतलं सोयाबीन एक नंबर वापलंय, बघू शकता मस्त ताशी लागले. आणि ह्याच्यावर एक पट्टी आहे. अशा 3-4 पट्ट्या आहेत, हे बघू शकता. ही एक पट्टी आहे, वरची एक पट्टी, आणि हे मी उभा टाकलेलो ही एक पट्टी. आणि ह्या इथं छोटं महादेवाचं मंदिर केलेलं आहे आमच्या आजीसाठी, कारण आता इथं रानात असल्यामुळं सगळे देव ते घरी आहेत, आणि इथं मग तिला पूजा बिजा करण्यासाठी हे आपलं 2 पत्र टाकून असं महादेवाचं म्हणजे एक मंदिर तयार केलेलं आहे छोटंसं, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणजे शेत कसं वाटलं, आखाडा कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस मात्र नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.